तर मित्रांनो, ही आहे आंब्याची बाग, केशर आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या झाडामध्ये पोटॅशियमची म्हणजे पालाशची कमतरता कशाप्रकारे असते. तर ही पानं तुम्ही बघू शकता, की पानाच्या ज्या कडा आहेत त्या अशा करपल्यासारख्या होतात बघा. तर त्यावेळेस आपण समजू शकतो, की या झाडामध्ये पोटॅशियमची डिफिशियन्सी आहे. तर यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, जे पालाशयुक्त खतं असतात, ज्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश असेल, त्याचबरोबर जे आपण NPK घटक असलेली खतं जे वापरतो, तर त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण ज्या खतामध्ये जास्त आहे, ते खतं आपण झाडांना दिले पाहिजे. तर आता या बागेमध्ये बघू शकता जास्तीत जास्त झाडाला म्हणजे असे पानं असे झालेले आहेत, की त्याच्या कडा ज्या आहेत त्या करपलेल्या आहेत. तर म्हणजे ह्या मातीतच पोटॅशियमची जी आहे ती कमतरता पहिल्यापासूनच आहे. तर ती भरून काढण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपण MOP वापरू शकतो, ज्याला की आपण म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतो, किंवा इतर जे खतं आहेत ज्यामध्ये पोटॅशचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे, ते खतं आपण या झाडांना दिले पाहिजे. त्यांच्या वयानुसार आपण ते देऊ शकतो. तशीच माहिती जाणून घेण्यासाठी